त्या 12 वर्षांपासून चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो आहे. आज आपण आहे राजराजेश्वरी प्रतिष्ठान मंडळाकडे. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत. एबीपी माझामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल, गेल्या 12 वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो आहे, यामागील संकल्पना काय होती? 2014 पासून आम्ही उत्सव साजरा करतो आहोत प्रतिष्ठानच्या मार्फत. संकल्पना एकच होती की सगळे मित्र, आज मुंबईतील सगळे मित्र एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो आहोत. ह्याच्यावरची संकल्पना आहे की आम्ही प्रतिष्ठान कुठेही वर्गणी गोळा करत नाही येत आहे, कुठेही देणगी घेत नाही आहेत. जे काही स्वइच्छित लोकांना द्यायचं असेल त्या माध्यमातून हा उत्सव इथे साजरा होतो आहे गेले 14 वर्ष. आत्तापर्यंत कोणते सामाजिक उपक्रम राबवण्यात आले मंडळाकडे? गेले 12 वर्ष मुळात हा जी राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यासाची जी काय मुळात जन्म जो झाला आहे हा सामाजिक उपकरणासाठीच झालेला आहे. आम्ही असे बरेचसे उपक्रम राबवले. हत्तीपाडा म्हणून वेराळच्या इथे एक आदिवासींचं गाव आहे, तिथे आम्ही एक बोरवेलच्या माध्यमातून काम केलं. कॅन्सरग्रस्तांना आम्ही मदत केली. मैदानाकडून मोबाईलमध्ये आताची जी नवीन पिढी आहे जी सातत्याने मोबाईलवर असते त्याच्यासाठी आम्ही इथे खेळ भरवले मोबाईलकडून मैदानाकडे, की पूर्वी जे काय लहान मुलं आम्ही जे खेळून मोठे झालो आहे तशी दरवर्षी आमच्याकडे काही ना काहीतरी संकल्पना असते. ह्या वर्षीची आमची संकल्पना आहे धर्मरक्षा रक्षिता. म्हणजे जे हिंदू आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या धर्माचं रक्षण जसं शिवाजी महाराजांनी केलं, आज त्यांच्यामुळे आज जे काय आपले देव सुरक्षित राहिले, तर ते रक्षिता ही जी काय संकल्पना ह्या वर्षीची आमची आहे की हिंदूंनी एकत्र येऊन स्वतःच्या धर्माचं रक्षण कशा पद्धतीत केलं जाईल आणि आपल्या जो काही हिंदू धर्मांचा जो काही प्रचार आहे हा कशा पद्धतीत केला जाईल अशी यावर्षीची आमची संकल्पना आहे. मातृपितृ वंदना झाली आमच्याकडनं. नंतर आज जे काही मुलं आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवतात, तर एक छोटासा आमचा तो संकल्प होता की मातृपितृ वंदना करताना तुम्ही कुठेही तुमच्या आईवडिलांना दुरावा देणार नाही, अशी संकल्पना प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आली. कॅमेरामन कृष्णासह मुकेश चव्हाण, एबीपी माझा, मुंबई.